थेट शिवतीर्थाबाहेर जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथून आपल्याला आढावा देतील। स्नेहा, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपल्याला माहिती आहे की गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात बैठक सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। तसंच मनसेकडून बाळ नांदगावकर हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अनिल परब, संजय राऊत हे दोघे देखील उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवतीर्थावरती काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत। आता आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलेलं आहे की गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासोबत शिवतीर्थावरती पोहोचले होते। तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं, काही वेळ गप्पा देखील मारलेला होता। त्यानंतर आता लगेच काही दिवसानंतरच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती आलेले आहेत। काही वेळापासून ही जी चर्चा सुरू आहे ती चर्चा एकंदरीतच ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच संदर्भात जी गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून चर्चा सुरू आहे की दोन्ही बंधू एकत्र येतील का, त्याच अनुषंगाने ही चर्चा असल्याचं देखील म्हटलं जातंय। शिवतीर्थाबाहेर आता जर आपण पाहिलं तर शिवतीर्थामध्ये ही जी चर्चा सुरू आहे दोन्ही बंधूंची ही खरं तर चर्चा आहे आणि ज्या आगामी निवडणुका आहेत त्याच अनुषंगाने की या दोन्ही बंधू एकत्र येणार का हे देखील आजच्या दिवशी स्पष्ट होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। तसंच आपण जर पाहिलं तर अनिल परब आणि संजय राऊत हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलेले आहेत। ठीक आहे स्नेहा, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू, अशाच सोबत राहा। आपण पुन्हा एकदा ही बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब हे सुद्धा ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। गणेशोत्सवातल्या भेटीनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधू यांनी कुणालाही पत्ता लागू न देता खरं तर एकमेकांची भेट घेतली आहे। आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही अत्यंत महत्त्वाची भेट होते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गेल्या 25 ते 30 मिनिटांपासून ठाकरे बंधूंमध्ये ही भेट होते किंवा बैठक पार पडते, काय अपडेट? कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित येत असल्याचा हा सुतोवाच आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे। कारण त्या दिवशीची भेट ही गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं झाली होती, त्याच्या पूर्वीची भेट ही वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली होती आणि सगळ्यात पहिली भेट एका मंचावर ही मराठी भाषेसाठी झालेली होती। मग आजच्या भेटीचं कारण काय, असा जेव्हा सवाल उपस्थित होतो त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट होती आहे, असा हळूहळू या भेटीवर आता शिक्कामोर्तब व्हायला लागलेला आहे। कारण आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि त्याचबरोबर अनिल परब यांना सोबत घेऊन भेटण्यासाठी मनसे अध्यक्षांकडे गेलेले आहेत। तर मनसे अध्यक्षांच्या बरोबर बाळा नांदगावकर हे मनसेचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। अनिल परब हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी, कारण त्यांना 2017च्या निवडणुकीचा सुद्धा अनुभव आहे। आखणी 2017ची असो किंवा आत्ताची असो, या दोन्ही महानगरपालिकेच्या संदर्भातल्या आखणीच्या दृष्टीनं अनिल परब हे अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे। कारण त्यांना मुंबईतल्या पूर्ण 227 वॉर्ड, त्यांच्या प्रभाग रचना आणि कुठे पक्षाचा कोणता उमेदवार किंवा कोणती व्यक्ती ही जास्त ताकदवर आहे या संदर्भातली खडानखडा माहिती आहे। तशीच माहिती जी आहे ती मनसेकडून बाळा नांदगावकरांना सुद्धा आहे आणि बाळा नांदगावकर हे आपण जर बघितलं तर दोन्ही भावांच्या मध्ये मध्यस्थी करणारे एक व्यक्ती समजले जातात मनसेकडनं। कारण जेव्हाही दोन भाऊ एकत्रित येणार किंवा दोन भावांमध्ये जेव्हा केव्हा चर्चा होत असते तेव्हा तिथे मनसेकडून बाळा नांदगावकर हे असतातच। आणि बाळा नांदगावकर यांना सुद्धा 2017ची जी निवडणूक झाली होती मुंबई महानगरपालिकेची त्याच्याबद्दलची मनसेची स्थिती ही संपूर्ण व्यवस्थित पद्धतीनं माहिती आहे आणि त्यामुळं ही जी भेट आहे दोन भावांची ही नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षांनी एकत्रित येण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। प्रणाली, खरं तर ठाकरे बंधू हे गेल्या काही काळापासून अगदीच वेगानं जवळ येताना दिसत आहेत। त्यांच्या भेटी या वारंवार होत आहेत, बैठका होत आहेत किंवा चर्चा सुरू आहेत। आता सध्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहे?
मी जसं सांगितलं आत्ताच्या या बैठकीमध्ये संजय राऊत त्याचबरोबर अनिल परब हे उद्धव ठाकरेंबरोबर उपस्थित आहेत, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे जवळचे मानलेले त्यांचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा उपस्थित आहे. आणि त्यामुळेच आपण वारंवार म्हणतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरीकडे आजच खरं तर ज्या प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेल्या आहे निवडणुकीसाठीच्या, त्यांच्यावर ज्या हरकती सूचना घेतलेल्या आहे त्याच्यावर सुनावणी आजपासून सुरू झालेली आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं निवडणूक प्रक्रिया किंवा प्रक्रियेला जी सुरुवात आहे ती एका पद्धतीनं झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच हे दोन पक्ष सुद्धा एकत्रित येण्याच्या दृष्टीनं ही सुरुवात आहे की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आणि जसं मी सांगतेय की अनिल परब हे या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं, कारण आजपर्यंत अनिल परब कधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले नाहीत. संजय राऊत हे गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेले होते. उद्धव ठाकरे सुद्धा पहिल्यांदाच गणपतीच्या निमित्तानं उपस्थित झाले होते, परंतु अनिल परब हे मात्र उपस्थित कधीही यापूर्वी झालेले नव्हते. अनिल परब ही मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धडाडणारी तोफ आहे, जिला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेचे जे खाचखळगे आहेत, मुंबई महानगरपालिकेतली जी पक्षाची जी ताकद आहे, पक्षातला कुठला उमेदवार, कुठली व्यक्ती ही कुठल्या वॉर्डामध्ये फिट बसू शकते, तिथे आपल्या पक्षाची ताकद किती आहे, ही अगदी खडानखडा आकडेवारीसह ही जर कोणाला माहिती असेल तर ती व्यक्ती म्हणजे अनिल परब आहेत. आणि म्हणूनच अनिल परब यांच्या या उपस्थितीमुळे महानगरपालिका, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्रित येतात का, येण्याच्या दृष्टीने ही भेट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. प्रणाली, खरं तर मागच्या काही काळातला जर भेटींचा आपण सिलसिला बघितला तर आजची भेट कशी विशेष वाटते आणि राजकीय वर्तुळात याबद्दल काय चर्चा केली जाते? खरं तर सगळ्यात पहिले आश्चर्याचा धक्का त्यावेळेला अनेकांना बसला होता ज्यावेळेला मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू कित्येक वर्षानंतर एका व्यासपीठावर दिसले. आणि त्यानंतरचा दुसरा धक्का म्हणजे की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला गेले. मुळात तो पहिला प्रसंग जो होता तो खूपच औपचारिक असा प्रसंग होता. वारंवार मनसे अध्यक्षांकडनं सुद्धा सांगितलं जात होतं की मराठीच्या मुद्द्यासाठी मी कुणाही बरोबर किंवा कुणालाही सोबत घ्यायला तयार आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या भेटीगाठी आहेत या मराठीच्या मुद्द्यावर आहे असं मनसे अध्यक्ष वारंवार सांगत होते. परंतु त्यानंतरच्या भेटी मात्र या कौटुंबिक भेटी. काही काळ मी तुम्हाला थांबवतो. राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. राम कदमची आपण बघतोय आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट होते. तुम्ही कसं बघता या भेटीकडे? नाही, कोणी भेटावं काय करावं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, पण जर राजकीय भेट असेल तर एक लक्षात घ्या की तर काही तांत्रिक व्यत्यय आहेत, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात संपर्क साधण्याचा. पुन्हा एकदा जाऊया आपण प्रणालीकडे. प्रणाली, आपण जसं बोलत होतो खरं तर ज्या भेटींचा सिलसिला सुरू झालेला आहे, आपण बघितलं होतं मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र आले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असेल आणि त्यानंतरची जी भेट होती ती गणपतीतली होती आणि त्यानंतर थेट आज हा धक्का मिळालेला आहे, अचानक ही भेट झालेली आहे. म्हणूनच ही भेट राजकीय भेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण आज उद्धव ठाकरेंबरोबर त्यांचं कुटुंब नाही आहे तर त्यांचे पदाधिकारी, त्यांचे खासदार आणि त्यांचे आमदार उपस्थित आहे. त्यामुळेच या भेटीला आपण राजकीय भेट म्हटलं पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य येणाऱ्या निवडणुका कुठल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कुठली तर ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत का असं चित्र किंवा असा प्रश्न आजच्या या भेटीतून निर्माण होतोय. आजची ही भेट कौटुंबिक किंवा एखाद्या मुद्द्यावरून झालेली भेट नक्कीच नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं एखादा मुद्दा हाती घेतल्यानंतर झालेली भेट नक्कीच नाही. आजची भेट ही राजकीय भेट आहे. आणि जेव्हा राजकीय भेटीगाठी होतात तर त्या युत्या आणि आघाड्यांसाठीच होतात. निवडणूक आणि जर विशेषतः त्याला निवडणुकीची पार्श्वभूमी असेल किंवा भविष्यात होणारी निवडणूक असेल तर 100% ही निवडणूक राजकीय ही भेट ही राजकीय भेट आहे. आणि जेव्हा राजकीय भेट होते
तेव्हा युत्या आणि आघाड्यांची चर्चा होत असते, तेव्हा तुमच्या जागा किती, आमच्या जागा किती, तुमची ताकद किती, आमची ताकद किती आणि कुठे, या मुद्द्यांवर चर्चा होत असते. आणि म्हणूनच अनिल परब यांची उपस्थिती ही याच गोष्टीचं द्योतक आहे की ही भेट ही राजकीय भेट आहे, ही भेट 2 ठाकरेंच्या युती संदर्भातली भेट आहे आणि ही भेट ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी भेट आहे. प्रणाली, ही जेव्हा भेट होत होती किंवा या संदर्भात काही चर्चा होती किंवा कार्यकर्त्यांना याची काही कल्पना होती? खरं तर दोन्ही आपण बघितलं होतं की मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा 2 ठाकरे एकत्रित यायला लागले होते तेव्हापासूनच कुठे ना कुठे दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना याबद्दलची कल्पना हळूहळू यायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर दहिसर इथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये स्वतः राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना, कारण तो पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता, त्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की स्थानिक खालच्या पातळीवर, स्थानिक पातळीवर तुम्ही एकमेकांशी भांडाभांडी करू नका, एकमेकांना समजून घ्या. त्यानंतर रंगशारदा इथे झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलं की 2 भाऊ जर एकत्रित येऊ शकतात तर पदाधिकारी एकत्रित का येऊ शकत नाही. कुठेतरी राज ठाकरे यांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलेली ही विधानं किंवा प्रणाली, काही काळ मी तुम्हाला थांबवतो. आपल्यासोबत